सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस म्हणजे फिरण्याचा योग आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मस्त टाइम स्पेंड करणार आहात. व्यवसायामध्ये तुमची चांगली प्रगती होणार आहे. तुम्ही जे काही बदल केलेले आहेत तर ते सकारात्मक सिद्ध होतील. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातनं आराम मिळेल. नोकरीमध्ये सुद्धा तुमचं वातावरण हे चांगलं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र 12 स्थानामध्ये आहे. तसेच चंद्राचं तूळ राशीमध्ये संक्रमण सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी आरामदायक राहील. तुम्ही अगदी रिलॅक्स फील कराल. तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत होतात ती गोष्ट तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कामाच्या ठिकाणी शांतता आणि समाधान असेल. तसेच तुमचा प्रोजेक्ट देखील पूर्ण होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध 9व स्थानामध्ये असून चंद्र तूळ राशीत आहे. त्यामुळे तुम्ही जे काही काम कराल ते आज पूर्ण होईल. समजा समस्या आल्या तर त्यातून तुम्ही मार्ग काढण्यासाठी सक्षम असाल. तुम्ही काम चांगलं करत आहात परंतु अचानक तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. निरर्थक कामांमध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर आधी कायदेशीर गोष्टी तसेच दस्तऐवज तपासून पहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. कारण तुमच्या राशीपासून 12 स्थानामध्ये मिथुन राशीतील गुरु आणि चतुर्थ स्थानामधील चंद्र एकत्र आलेले आहेत. जशी ग्रहस्थिती असते तसं यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तुमच्या हुशारी आणि कामातील धैर्य पाहून विरोधक मागे सरतील. घरामध्ये वातावरण सकारात्मक असून सगळेजण तुमच्यावरती खुश राहतील. इतरांना मदत केल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीसोबत तुमची भेट होईल. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. शिवाय वेळ अगदी मस्त जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात सिंह राशीचा स्वामी हा सूर्य कुंभ राशीमध्ये अष्टम आणि चतुर्थ स्थानामध्ये चंद्र आहे. यामुळे तुमच्या संसारामध्ये सुख, मान, सन्मान आणि भाग्यवृद्धीचे योग आहेत. नवीन गोष्टींच्या शोधामध्ये तुम्ही आज जास्त रुची घेणार आहात. नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुमच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान वाढेल. तसंच आपण काहीतरी नवीन करावं असं तुम्हाला वाटत राहील. तुमच्या घरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असेल. एखाद्या मंगल कार्याच्या नियोजनाबद्दल तुमची चर्चा होणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. तसंच काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावरती तुम्ही खर्च करणार आहात. त्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. विरोधक तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. तुमच्या योजना आज यशस्वी होतील. ग्रहस्थिती उत्तम असून व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा होण्याचे योग आहेत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असला तरी कामाच्या बाबतीमध्ये थोडासा ताणतणाव वाढू शकतो.
करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीचे योग आहेत, परंतु फार मेहनत घ्यावी लागेल. कामामध्ये जर तुम्ही फोकस करत असाल, पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था राहील. तुम्ही वेळेनुसारच कामाचं नियोजन करा. आज तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. तसेच नोकरीच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती असेल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणाचा तरी सल्ला घेण्याची तुम्हाला गरज भासू शकते. एखादा मोठा खर्च होण्याची देखील दाट शक्यता आहे. तुम्ही ऑफिस आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात. जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते व्यवस्थित पूर्ण करणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, कारण धनलाभाचा योग आहे. तुमची देणी आज मार्गी लागल्यामुळे तुमच्यातील ताणतणाव कमी होईल. तुम्ही घरगुती वस्तूंची आज खरेदी करणार आहात, परंतु खरेदी करताना पाकिटावर मात्र नीट लक्ष द्या. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. तुमची अपूर्ण कामं जी अनेक दिवसांपासून पेंडिंग होती ती मार्गी लागतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. व्यवसायामध्ये तुम्ही काही नवीन योजनांचा उपयोग करण्याचा विचार करत आहात. त्याबद्दल योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच पुढे जाणं तुमच्यासाठी उत्तम राहील. कोणी तुमच्याकडे उधार पैसे मागितले तर बिलकुल देऊ नका, नाहीतर तुम्हाला पुन्हा पैसे परत मिळणार नाहीत. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये नशिबाची तुम्हाला साथ असेल. घरामध्ये वातावरण सुख समाधानाचं असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी उदयाला आलाय. वृश्चिक राशीतील दशम स्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडनं खुश खबर मिळेल. धनप्राप्तीचे तुम्हाला योग असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या कामाचा वेग तसेच तुमचं नम्रपणा यामुळे तुम्हाला कामात प्रगतीचे योग आहेत. इतरांकडनं तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमच्या समस्या पटापट मार्गी लागतील. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु काही कारणानं प्रवास पुढे ढकलला जाईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पती मिथुन राशीमध्ये असल्यामुळे प्रगती चांगल्या प्रकारे होत राहील. एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. वरिष्ठांकडनं किंवा घरातील ज्येष्ठांकडनं तुमचं कौतुक होऊ शकतं. दिवसभर काम पूर्ण करण्यासाठी थोडी धावपळ तुमची असेल, त्यामुळे तुम्हाला थोडा थकवा सुद्धा जाणवेल. तुम्ही आहार आणि आरामाकडे कटाक्षानं लक्ष द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.